जरा मोकळं बी झालं पाहिजे ना, नाही तर उगं इथं यायचं, सगळ्या लोकांनी आपल्याकडे बघायचं, वाजवणाऱ्यांनी जोरात वाजवायचो, टाळकरी जोरात, गायक जोरात, आयोजक जोरात, सिस्टीमवाले बी जोरात, चौबदार बी जोरात. चौबदार जोरातच दिसायले जरा, सगळेच जोरात. आणि मग कीर्तनकाराने इथं येऊन कीर्तन सुद्धा कसं केलं पाहिजे, उगाच नाही तर सगळ्या लोकांनी चांगलं व्यवस्थित दिवसभर काम करायचे, तरी पवित्र चेहऱ्याने कीर्तनाला बसायचं. आणि कीर्तनकाराने यायचं आणि म्हणायचं, जगद्गुरु तो खूप बरा आहे. आजच्या अभंगातून काय सांगतात, तो डोंबलं सांगतात. हे बघा, लोकांनी मानाव म्हणून कधी परमार्थ करायचं नाही. एक वाक्य सांगू, लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी आम्हाला मान द्यावा, लोकांनी आम्हाला मान मान्यता द्यावी, लोकांनी आमची कीर्ती गावी, लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं, लोकांनी आम्हाला वावा करावी, याच्याकरता परमार्थ करीत जाऊ नका. लोकांनी मानव म्हणून कधी परमार्थ करायचा नाही. आपली मस्ती जिरवण्याकरता आपण परमार्थ करायचा. आपली आपण कर, आपल्या मस्ती करता लोकाला काही घेण देण नाही. लोक कुणाला बी चांगलं म्हणतात, कुणाच्या माग जातात, आणि घोटाळा झाला की माघारी येतात. कुठं बी काही मेळ लावून देत नाहीत लोक, काही बी करते. पण चांगल्याच्या संगतीत असावं लागतंय, लोकांच्या सांगण्यावर कधी जायचं नाही. आपला परमार्थ आपल्या आनंदाचा असावा लागतोय. परमार्थ लोकांच्या सांगावांगीचा नसावा, परमार्थ स्वानंदाचा असावा. आपल्या आनंदात परमार्थ, लोकाला काय घेणं नाही. लोकांची परिस्थिती अशी आहे, रातभर पाखडलं काहीच नाही सापडलं. परिस्थितीच लोकांची तशी आहे, काही घेणं देणं नाही लोकांना. आला दिवस चालला, आला दिवस चालला, ज्ञानेश्वर माऊली झालं झटकेलं की चालले. जमलंच नाही महाराजाला कीर्तन, नाही रातच्या महाराजाचं कीर्तन डोक्यावरूनच गेलं. बरे म्हणत नाही दोन्ही टांगड्याच्या मधून गेलं. लोक काय बोलते सांगता येत नाही. आपण आपली पातळी कधी सोडायची नाही, आपण आपली संत परंपरा कधी सोडायची नाही. ज्या वाटेनं संत महात्मे गेले ती वाट आपण धरल्याशिवाय राहायचं नाही. लोक नाव ठेवू द्या हो, लोकांनी कुणाला चांगलं म्हटलंय आजपर्यंत, कुणाची वावा केली लोकांनी. 10 दिवस लोक एकाच्या मागे जातात, 11व्या दिवशी दुसऱ्याच्या मागे जातात लोक. कुणासोबत एकनिष्ठ राहिलीत लोक. आपल्या आनंदात आपला परमार्थ असावा, लोकांच्या सांगावंगीचा नाही. लोकांच्या सांगण्यावर कधी परमार्थ जर करत असेल आपण, आपला परमार्थ साधूच्या सांगण्यावर परमार्थ असावा, संतांच्या सांगण्यावर परमार्थ असावा आपला. तेनेची पंथे चालू जातात, न पडे गुंथा कोठे काही. याच्या त्याच्या सांगावांगीचा परमार्थ नसावा, आपल्या आनंदात परमार्थ. लोकांचं आपण जर विचार करायला लागलो तर लोक स्वतःच्याच घमेंडमध्ये आज काहीच घेणं देणं नाही लोकांना. जो त्यो भेटल की त्यो म्हणतो. आपल्यासारखा माणूस नाही. गप की जरा गप. आपल्यासारखी श्रीमंती कुणाकड नाही, आपल्यासारखा पैसा कुणाकड नाही. मी फिरतोय ती गाडी कुणाकड नाही, मी राहतोय तसला बंगला कुणाचा नाही, माझ्या बंगल्यात असणार फर्निचर कुणाच्या घरात नाही. गपकी भितड पडन तो ह्या अंगाव एका दिवशी. अरे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हे परंपरा कशा करताय, संत पुरावा कशा करताय. कोटी गरजेत काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढा राजा रावण श्रीमंत होता, पण सांगा ते कवडी गेली नाही. सिकंदर राजा होऊन गेला, माहिती आहे सगळ्यांना. माहिती आहे सिकंदर राजा मेल्यानंतर त्यांनी स्वतःच्या मृत्यूपत्रामध्ये असं लिहून ठेवलं होतं, जिवंत असताना. बरं का, जिवंत असताना स्वतःचं मृत्यूपत्र तयार केलं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिलं, मी जरी राजा असलो तरी मी मेल्यानंतर माझी
प्रेत यात्रा पूर्ण राज्यातून मिरवा, पण प्रेत यात्रा राज्यातून मिरवत असताना माझे दोन्ही हात तिरडीच्या खाली असे लोंबते ठेवा. विचारलं काय कारण असेल याचं? कळू द्या समाजाला, कळू द्या जगाला. सिकंदर राजा आहे, राज्य चालवण्याची त्याच्याकडे ताकद आहे, राज्य चालवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. पण एवढा श्रीमंत असणारा सिकंदर राजा जर मरताना त्याला जर मोकळ्या हाताने जावं लागत असेल तर तुमचं आमचं काय घेऊन बसले? एक अंतःकरणामध्ये ठाम धरायचं. जसं साधूने या हृदयामध्ये देवाला जागा दिली तसं आम्ही सुद्धा या हृदयामध्ये एखाद्या साधूला जागा द्यावी लागते. साधू आमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. आणि तुम्ही तर भाग्यवान आहेत, गोरोबा काकांच्या भूमीत तुमचा जन्म झालाय. काय ते संत परंपरा श्रेष्ठ आहे. भजन करत असताना, माती तुडवत असताना कधी पोरग रांगत रांगत आलं, गोरोबा काकांच्या पायाखाली गेलं, पत्ता लागला नाही. भजनच चालू आहे, भजनच चालू आहे. साधा आम्हाला कीर्तनात गुळ नसला तर आम्ही म्हणतो कुठे गुळ? गुळ कुठे? गुळ कुठे? खाली का? बरोबर, खाली का? कीर्तनात जर गुळ नसेल आबा तर कीर्तनकाराचं गुळाकडे लक्ष जातं, पाण्याकडे लक्ष जातं. पण स्वतःच्या काळजाचा तुकडा गोरोबा काका भजन करत असताना गोरोबा काकांच्या पायाखाली गेला आणि पायाखाली चिरडून मातीत मिसळल्या गेला तरी सुद्धा गोरोबा काकांना पत्ता लागला नाही. तुडविले बाळ त्यास शोधे नाही, लवणाची गोष्ट ऐक सखे बाई, लवणाची गोष्ट ऐक सखे बाई. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. काय साधू परंपरा श्रेष्ठ आहे. भजन जर गावात चालू असलं तर भजनाच्या अगोदर पाकोजाच गुळ हाणतय गावात. पण संत परंपरा एवढी उच्च टोकाची आबा संत परंपरा एवढी उच्च टोकाची आहे की स्वतःच्या काळजाचा तुकडा, स्वतःचा एकुलता एक मुलगा माती तुडवत असताना, देवाचं भजन करत असताना गोरोबा काकांच्या पायाखाली गेला तरी गोरोबा काकांना पत्ता लागला नाही. भजनच चालू आहे, भजनच चालू आहे. काय संत परंपरा उच्च असेल, काय देवाच्या भजनामध्ये संत तल्लीन असतील. प्रसंग जरा बारीक आहे का? आली धर्मपत्नी गोरोबा काकांची, बघितलं मुलाला इकडं तिकडं कुठंच पोरग दिसना. मालकाकडे बघितलं, मालक तर भजनामध्ये तल्लीन आहे. पाहिलं इकडं तिकडं कुठंच दिसना. नकळत मालकाच्या पायाकडे लक्ष गेलं. माय पाय रक्त बंबाळ, माती रक्त बंबाळ, चिखल रक्त बंबाळ, पायाला रक्त लागलेलं आहे, माती रक्त बंबाळ झालेली आहे, पडलेला चिखल रक्त बंबाळ झालेला आहे. पत्नीच्या अंतःकरणातलं ममत्व जागृत झालं. नकळत पत्नीच्या मनात शंका आली, मालक काय केलं सा मालक? माझा एकुलता एक मुलगा माझ्या काळजाचा तुकडा पायाखाली तुडवलाय मालक.
पण मालक तो भजनातच तल्लीन आहेत. मालक तो देहावर यायलाच तयार नाहीयेत. चिपुळ्या वाजवतायत, माती तुडवतायत, डोळे झाकलेले आहेत, विटेवरच्या मालकाची प्रार्थना करत आहेत. आली पत्नी जवळ आणि पत्नीनं मोठ्याने आवाज दिला, मालक काय केलं सा मालक? माझ्या काळजाच्या तुकड्याला पायाखाली तुडवलाय मालक. माझा एकुलता एक मुलगा पायाखाली तुडवलाय मालक. मालक तरी सुद्धा भजनातून जाग व्हायला तयार नाहीत. माय हाताने स्पर्श केला गोरोबा काकांच्या पत्नीनं. गोरोबा काका जागे झाले आणि विचारलं, काय कारण भजनातून जाग करण्याचं? मालक माझ्या काळजाच्या तुकड्याला पायाखाली तुडवलंय मालक. बघा माझा मुलगा मालक, रक्त मातीमध्ये मिसळल्या गेले मालक, याचं मांस मातीमध्ये मिसळल्या गेले मालक. माझ्या काळजाच्या तुकड्याला मारलं मालक तुम्ही. विटेवरच्या भजनाच्या मालकाच्या नादात माझ्या मुलाला मारलंय तुम्ही. विटेवरच्या मालकाला शिव्या द्यायला लागली स्वतःची धर्मपत्नी. तेवढ्यात गोरोबा काका म्हटले, खबरदार माझ्या विटेवरच्या मालकाला जर अपशब्द बोलशील तर. मला भजनातून जागा काय केलंस मालक? माझ्या मुलाला मारलं मालक. भजनातून जाग का केलंस याचं कारण सांग. चिपुळ्या खाली ठेवल्या माय आणि स्वतःच्या धर्मपत्नीला काठी मारण्याकरता उघरली. पत्नीच्या अंतकरणातलं ममत्व जागृत झालं मालक. खबरदार जर माझ्या अंगाला स्पर्श कराल तर. स्पर्श कराल तारी विठोबाची स्पर्श कराल तारी विठोबाची ऐकता वचन भरत रे ऐकता मालक माझ्या अंगाला स्पर्श केला. स्पर्श कराल तर विठोबाची आण. सुंदर प्रमाणे. खबरदार मालक माझ्या अंगाला जर स्पर्श केला, माझ्या अंगाला जर हात लावला मालक, तर रात्रंदिवस ज्या विटेवरच्या मालकाची भक्ती तुम्ही करतात त्या विटेवरच्या मालकाची शपथ आहे तुम्हाला. आबा हातात घेतलेली काठी गोरोबा काकांच्या हातातून गळून पडली आणि गोरोबा काका म्हटले, अखंडरित्या ज्या विटेवरच्या मालकाची मी सेवा करतोय, अखंडरित्या ज्या विटेवरच्या मालकाचं भजन मी करतोय, आणि त्या विटेवरच्या मालकाची शपथ मला जर असेल तर आजपासून हा गोरा कुंभार तुझ्या अंगाला स्पर्श करणार नाही. काय संत परंपरा टोकाची असेल. आणि जपायची पहिली माणसं, दिलेले शब्द पाळायची, दिलेला बोल खरा करून दाखवण्याची ताकद जुन्या माणसात होती आकाश महाराज. आता राहिली नाहीत तसली माणसं. फुटा फुटाव बदलायला लागली माणसं. जपायची. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. माणसं मरायला तयार व्हायची पण शब्द माघारी घेत नव्हती. आता तसली माणसं राहिली नाहीत. महाराष्ट्राच्या मातीतल्या पक्षाला कळत होतं श्रीची इज्जत वाचवावी. पक्षी खोटं बोलत नव्हता एकेकाळी या महाराष्ट्राच्या मातीतला पक्षी. पक्षी खोटं बोलत नव्हता, प्राणी खोटं बोलत नव्हता. विचारलं जटायू पक्षाला, सांग तुझा प्राण कशात आहे, सांग तुझा प्राण कशात आहे.
जटायू पक्षानं मोकळ्या मनानं सांगितलं माझा प्राण माझ्या पंखात आहे. माहीत होतं खरं बोलल्यानंतर माझा प्राण जाणार आहे, पण तरी सुद्धा पक्षी खोटं बोलला नाही. आज माणसं पोटा खोटं बोलायला लागलीत. बदलत चालली. पूर्वी गावात जर एखाद्याची भांडणं झाले तर गावातली माणसं म्हणायचे, काय भांडणं लावलेत तुम्ही, ह्या तुमचे 4-5 शहाणे माणसं जमा करून तुमचे भांडणं मिटून टाकू. म्हणायचे का नाही? म्हणायचे का नाही? होते का नाही? हे जुने गावातले जे भक्कम माणसं असायचे त्यांच्याकडे असायचं ते. कुणी काही जरी भांडणं झाले तर लोक म्हणायचे, ते राम आल्याशिवाय आपलं काय भांडणं मिटायचं नाही. तो आल्याशिवाय काय गावातला कट्टा काय मिटत नाही. मग 4-5 शहाणे माणसं जमा करून गावातली भांडणं मिटायची. आता राहिली का तसली परिस्थिती? आता राहिले का तसलं? आता जर 4-5 पोरांचे भांडणं झाले त्याला जर म्हणलं, का म्हणून भांडणं लावलेत रे, 4-5 शहाणे माणसं जमा करून तुमचे भांडणं मिटून टाकू. पोरं म्हणतात कोण शहाण आहे गावात शहाणं कोण आहे? सगळ्याचे लपडे माहितीत म्हणला कोण शहाण आहे म्हणतात का नाही? पोरं सांगा, बोला बोलत चला, नाही तर दूर द्या, मी फाशी घेतो इथं. बोलत चला ना. पहिल्यासारखा जमाना नाही राहिला. काय संत परंपरा उच्च डोकाची होती. खबरदार, विटेवरच्या मालकाची जर मला शपथ असेल तर आजपासून हा गोरा कुंभार तुझ्या अंगाला स्पर्श करणार नाही. घेतली शपथ. आणि प्रसंग सगळ्यांच्या डोळ्यासमोर शपथ तुटल्या गेली. पत्नीच्या अंगाला स्पर्श झाला. पूर्व इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. नकळत पत्नीच्या अंगाला स्पर्श झाला. कोपरापासून दोन्ही हात दोन्ही तोडले. नामदेवरायाचं कीर्तन चालू. सगळी लोक कीर्तनाला बसलीत आणि बसलेल्या लोकांना नामदेवराय सांगतात, करा वरती हात. मागे बसलेले, इकडे बसलेले, टिकून बसलेले, साईडला बसलेले, पांघरून बसलेले, उभा राहिलेले, सगळ्या सिस्टीम वाले, चला करा सगळे वरती हात. करा सगळे केले का? करा सगळे. मी पंढरपुरातलं सांगायलो. खाली पंढरपुरातलं चाललंय ना आपलं नामदेवरायाचं कीर्तन. सगळ्यांनी वरती हात केले. ऐका माय, ऐका. माझ्या गोरोबा काकांच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, का परीक्षा घ्यायलास माझी देवा? हात नाही त्याचं दुःख मला वाटत नाही देवा, पण तुझ्या संकीर्तनामध्ये बसलोय, तुझा भजन चालू आहे, तुझा जयघोष चालू आहे, आणि तुझ्या भजनामध्ये मला हाताने टाळी वाजवता येत नाही याचं दुःख मला वाटतंय. सर्व हस्त करती वरी गोरा लागला. वा गोरा लागला गोरा लागला सर्व हात करती वरी गोरा लागला गोरा लागला गोरा लागला. सर्व हस्त करीती वरी गोरा लाजला अंतरी. हे गोड प्रमाण आहे. सुंदर. गोरोबा काका मनात लाजले देवा. ह्या सगळ्या लोकांनी हात वरती करून सगळे लोक टाळ्या वाजायला लागले. देवा, हात नाहीत रे देवा, जशी सेवा मला करता येईल तशी सेवा तुला गोड करून घ्यावी लागेल. कोपरापासून कोपरं वाजवायला चालू केले. नामदेवरायांच्या चालू कीर्तनात माझ्या गोरोबा काकांना हात फुटले. गोरा खोटे वरती हरी हात फुटले वरचे वरी हात फुटले वरचे वरी हात फुटले वरचे वरी गोरा खोटा वरते करी हस्त फुटले वरचे वरी हस्त फुटले वरचे वरी हस्त फुटले
हात फुटले वरच्यावर. मग ज्याला हात नसतील आणि ज्याने अंतकरणातून जर कीर्तनात टाळी वाजवायचा प्रयत्न केला त्याला जर हात फुटत असतील, आणि ज्याला हात असून जर टाळ्या वाजवीत नसेल त्याची काय परिस्थिती होत असेल? काय परिस्थिती? प्रमाण देणारी बी अशीच असावी लागते. नाही तर पुढचं एक म्हणतं की मागचं तिसरंच म्हणतोय काय तू. पुढं एका महाराजांनी सांगितलं, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. मागचा म्हणला, शिव भोळा चक्रवर्ती तुपली माय मपली चुलती. तसले काय कामाचे आहेत का? तसले काय कामाचे नाही. दोघं तिघच आहेत पण एका चढ एक आहेत. ही संत परंपरा उज्ज्वल टोकाची आहे. अज्ञानी जीवाला सन्मार्गाला घेऊन जाण्याची ही संत परंपरा आहे. म्हणून तळागाळातल्या कष्टकरी भक्तांना सुद्धा एक आदराचं स्थान निर्माण करून दिलं साधूंनी. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ज्ञानोबारायाविषयी, तुकोबारायाविषयी, साधूविषयी महत्त्व पटवून दिलं. आणि तुकोबाराय वर्णन करतात, साधूचा जन्मच त्याच्या करता आहे, साधू अवतारच त्याच्या करता घेत असतात. मग काय कारण असेल? अवतार तुम्हा धराया कारणा, अवतार तुम्हा धराया दोघांनाही साष्टांग प्रणिपात.